डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे भाकरी फिरवणार। निवडणुकीत झालेल्या अपयशाच्या नंतर पक्षबांधणीसाठी मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातल्या रिक्त जागा भरण्याच्यासाठी हालचाली सुरू। सध्या विधान परिषदेमध्ये राज्यपाल कोट्यातल्या 5 जागा रिक्त। विलिनीकरणाच्या नंतर पक्ष नेतृत्व अजित पवारांकडेच दिलं जाणार होतं। शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा दावा। अन्न आणि औषध प्रशासन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। आरोपी राजेंद्र ढेंगरेला लाच घेताना रंगेहात मंत्रालयात अटक। नरहरी झिरवाळांच्या लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, हर्षवर्धन सकपाळ यांची मागणी। मंत्रालयापाठोपाठ मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागातही लाच प्रकरण। कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम कोकप्पा कादर अटकेत। बांधकाम कारवाई टाळण्यासाठी 50,000ची लाच मागितली। 50 खोक्यांचे पुरावे द्या, आम्ही चंद्रपुरातल्या 1 खोक्याचा पुरावा देणार। मनसे नेता संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला डिवचलं। भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचं घोंगडं अजूनही भिजूत। 8 महिने झाले तरी पण रवींद्र चव्हाणांना स्वतःची कार्यकारिणी नेमता येईना। जयंत पाटील हे राजकारणातले शकुनी मामा आहेत। टीका करताना सदाभाऊ खोत यांनी वापरले तिखट शब्द। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली। 24 जणांचे अर्ज फेटाळले। भिवंडीमध्ये 20 फेब्रुवारीला महापौर बसणार। राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू। कांदा उत्पादक शेतकरी हतबल। शेतकऱ्यांची व्यथा लोकसभेमध्ये खासदार भगरे यांनी मांडली। पंतप्रधान मोदींचं कार्यालय नव्या जागेमध्ये स्थलांतरित होणार। नवं पंतप्रधान कार्यालय आता सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार। अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणी व्हॉइस नोट मधील आवाज हॅरी बॉक्सरच्या सोबत जुळत असल्याचा अंदाज। भारतातनी फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमानं घ्यायचा निर्णय केला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती। बांगलादेशात सत्ता तिथल्या राष्ट्रवादी पक्षाकडे। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची 300 पैकी 210 जागांवर आघाडी। तारिक रहमान पंतप्रधान बनण्याची शक्यता। महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी 24 तास दरवाजे उघडे राहणार। रविवारी पहाटे 4 ते सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर सुरू। शिर्डीमध्ये परिक्रमा महोत्सवाला सुरुवात। लाखोंच्या संख्येनं साई भक्तांची हजेरी। पीएमपीएलच्या चालत्या बसनं घेतला पेट। शॉक सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। दादर रेल्वे परिसर स्थानक फेरीवाला मुक्त झाला। मुंबई पालिकेची फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये धडक कारवाई। हिंगोलीमध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला। 3 जणांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप। नमस्कार, दुपारचे 4